सरांचा आपण आवाज ऐकू. चेतन स्वामी सरांचा आपण आवाज ऐकूयात. धन्यवाद प्रवीण सर. बोलूया मॅच कडे आपण. चला मैदान सोडायचं आहे. प्रेक्षक वर्ग एकत्र विनंती करतो पुन्हा एकदा मैदान सोडा. अजून एक तर मोठा आपण सामना पाहणार आहोत जिथे मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत वशिन आणि त्याच्या अगेन्स्ट पिरकोन संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. याच मातीतला संघ आपण खेळताना पाहायला मिळेल. गावचा संघ पिरकोन आणि वशिनला पाहत आहे. बिग फाईट होईल यात मात्र शंका नाहीये. का प्रचंड दर्दी प्रेक्षक या मैदानामध्ये मात्र नक्कीच गर्दी करताना पाहायला मिळाली या 6 रात्रीमध्ये. बोलूया मॅच कडे. अजून एक तर मोठा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. बैलदेवी चंद्रकांत स्पोर्ट वशिनी त्यांच्या अगेन्स्ट पिरकोन संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देवा बेस्ट ऑफ लक. आणि बोलूया मॅच कडे. सलामीची जोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती आपण नक्कीच पाहणार आहोत. तेजस नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय. सिद्धार्थ याला अक्षरशः मध्ये नक्कीच सिद्धार्थचा कहर राहिलाय आजच्या रात्रीमध्ये. आणि एखाद्या स्पर्धेमध्ये जबरदस्त फटकेबाजी करून आपल्या टीमला पुण्याचं काम केलं सिद्धार्थने. पहिल्याच मॅच मध्ये प्रणय सर 49 धावा कुठल्या होत्या. तेव्हाच मला नक्कीच वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये सिद्धार्थचा बोलबार राहील आणि तसंच काहीतरी घडताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय टीम आपण पाहिलं असेल वशिनी संघाने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अहमद केलाय. आपण नक्कीच पाहतोय पिरकोन संघाला. दोन्ही टीमला देवा बेस्ट ऑफ लक. आणि बोलूया मॅच कडे. काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. बॉन्ड ट्रॅक वरती या संघाचा सरसेनापती जितेश पाटीलला पाहताय. तर स्ट्राईक इन वरती तेजस पाटील. नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहताय सिद्धार्थ मात्रे. नाईक कोणाला भीत्रे हे सांगून मात्र नक्की दिलाय सिद्धार्थने. पहिलाच बॉल फेकलं जाईल. प्रचंड गर्दी आपण पाहताय या अंतिम रात्रीमध्ये. 6वा मात्र नक्कीच आपण 6वी रात्र अनुभवत आहे. 11वा पर्व समर दशक 2026 चे तर्रार. गेम इज ऑन. पहिला बॉल फेकला तर राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पाठी घेण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे काय तर लावली अपील काय तर मागितली होती. नकार दिला या बॉल वरती. त्यानंतर टाळ्यांचा गजर आणि गजर होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला सुरुवात झाली. पहिल्या बॉल बसून रफ अँड टफ मॅच नक्कीच आपण एन्जॉय करताय. एका बाजूला वशिनी तर दुसऱ्या अंगेस नक्कीच आपण पाहताय टीम पिरकोन. सेकंड बॉल त्या दिशेला परंतु लाईन चेक केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या साईडचा व्हाईट बॉल परंतु रेफर केलाय. लगेचच चेक केलं जाईल. इक्विटी इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण स्ट्राईक पंचाचं काय तर या निर्णयाला मध्ये नक्की चॅलेंज केलं असं म्हणावं लागेल. सेकंड बॉल वरती पहिला बॉल फेकलाय डॉट. सेकंड बॉल वरती काय घडलंय हे काही क्षणामध्ये नक्कीच आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी. काही इक्विटी इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करताय. एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ती स्पर्धा म्हणजे समर दशक 2026 चे थर्रार आपण पाहताय. क्रिश्चियन मोमेंटला काय तर क्रिटिकल डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजून एक फेकला डॉट. लगातारचा दुसरा. हा डॉट मध्ये नक्कीच फेकताना पाहायला मिळाला आहे. बॉल ट्रॅक वरती जितेश पाटील. ओ हलक्या बॉलला मात्र नक्कीच ढकलून दिला. ऑन साइडला सिंगल मिळेल. दुसरीचा पलटवर होईल का हे सोबत फिल्डर उचला फेकेल तोपर्यंत 2 धावा पळून काढतील. आणि 2 धावे संघ जाऊन पोहोचले. दोन्ही आकड्यावरती सिंगल झाला असं म्हणावं लागेल.
लगातार 2 बॉल डॉट. तिसऱ्या बॉल वरती 2 धावा पलून काढल्यात आणि 2 धावे मात्र नक्की स्वतःचा अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल वरती खेळतात 2 धावा कुठल्या काय अद्यापर्यंत. लगातार 2 बॉल डॉट. हो त्या दिशेमध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. सरळ बॅटने मात्र नक्कीच कव्हर शेड्यूलच्या मध्ये काय तर बॉलला अडकवण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने मात्र नक्कीच बॉलला ढकलून देतोय. सिंगल डबलने टीमला पुढ्याचं काम करतोय. थेंबे थेंबे तलेच त्याचे. खरं सिंगल डबलला काय तर हे प्राधान्य दिले जातोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले बॉल ट्रॅक वरती जितेश पाटीलने. जिथे 4 बॉलचा केस संपलाय 3च लागल्यात. अद्याप 2 बॉल येणे बाकी आहे. स्ट्राईक इन वरती सिद्धार्थ मात्रे ज्याचा कहर नक्कीच आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिला. 2 बॉल येणं बाकी आहे. स्लोवर मध्ये अक्षरशः दांडी 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 गोल विकेटचा पदक. लोवर फुटर्स बॉल अक्षरशः मात्र नक्कीच एस्टन वरती आदलला एक मोठी विकेट पटकावताना पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती या संघाचा सरसेनापती ऍज अ कॅप्टन जितेश पाटील आपण पाहिला. नवीन फलंदाज आदेश मोकल. मागच्या सामन्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता प्रणय सर. कारण एका षटकामध्ये 11ची गरज होती तेव्हा हाच आदेश मोकल होता ज्याने मात्र नक्की धावा डिपेंड केल्या होत्या. तोच आदेश मोकल बॅटिंगला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. हिनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. तर बॉल ट्रॅक वरती ज्याचा मात्र नक्कीच आज ही फिरकीची जादूगिरी आज मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 3 वरती 1 बॅटिंग संघ फिरकून. ओ आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॉल अंगावरती आदललाय तोपर्यंत मात्र नक्कीच पंचांचा इशारा बाकी असेल. एस डॉट बॉल आणखी एक फेकला गेला. अंतिम बॉल 6 बॉलचा केस संपलाय. P1चं षटक मात्र नक्कीच इथं पूर्ण झालाय. बॅटिंग संघ आपण पाहताय आय एकवीरा जय वागेश्वर फिरको संघ 3 वरती 1. थँक्यू डीजे मास्टर. हे षटक मात्र नक्कीच झाला परंतु प्रिन्सला पहा आपण ऑन स्क्रीन आपण प्रिन्सला पाहताय. प्रचंड खतर चाहता मात्र नक्कीच वर्ग आणि प्रचंड खुश दिसत आहे प्रिन्स आपण ऑन स्क्रीन. 6 बॉलचा केस आपला धावा लागत पडला होती तब्बल 3 वरती 1. प्रचंड खुश आहेत ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहताय. स्मिथ हास्य प्रिन्सच्या खतर माध्यमातून पाहायला मिळतोय. चेक. याच्यानंतर गोरसई बी विपक्ष थळ दोन्ही संघांना विनंती करेन आपण नाणेफेक करण्याकरता रेडी राहायचंय. गोरसई विपक्ष नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. अलिबाग तालुक्यातील थळ या गावाच्या टीमला विनंती करेन आपण यायचंय. पहिलेच बॉल स्मिथ पाटील. ओ पहिलेच बॉल पडल्यानंतर उचली घेतोय. चांगली लाईन लेन करतात. चांगला टप्पा पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल कुठल्या स्पॉट वर करतो उचली घेतोय. जबरदस्त बॉल फेकला गेलाय. स्मिथ पाटील कालच्या रात्रीमध्ये अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याकडून मात्र नक्कीच पटकाव होता तोच बॉल ट्रॅक वरती वेगवान आणि रायझिंग स्टार टीम वसई संघाचा बॉल ट्रॅक वरती फास्ट अँड फ्युरियस स्मिथ पाटील ऑन ट्रॅक. 3 लागलेत 1 विकेट 1 ओव्हर 1 बॉलचा केस संपलाय. 7 बॉल फेकले गेलेत 3 धावा 1 विकेट. बॅटिंग संघ आपण पाहताय आय एकवीरा जय वागेश्वर त्रिकोण संघ. सुरुवात खराब झाली परंतु इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेचायला लागतील की स्मिथ पाटील पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. ओ चॉप केल्या बॉलला ऑन साइडला खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑनला खतर फील्डर आहे.
सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 4 लागल्यात आता. 4 वरती 1. मोठी मॅच. चार वरती 1 आपण नक्कीच पाहताय. बॉल ट्रॅक मध्ये स्मिथ पाटीलला पाहताय. प्रणय सर मागच्या सामन्यामध्ये चौथ्या मध्ये नक्कीच फेकलं होतं स्मिथ पाटीलने, पण इथून मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली. त्यात प्रमोशन हडव्या पाटणे पुलकायचा प्रयत्न. फटका फसलाय. एस्टनच्या पाठीमागे पकडला जाईल. मैदान शॉट मध्ये संपलाय. आदेश भोकरचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. सौरभ गावण अजून एक हार्ड हिटर फलंदाज. ऑन साइडला बॉलला केलाय. डीप मध्ये करता प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला सिंगल तर मिळाली आणि सिंगलच या बॉल वरती मध्ये नक्की सोडली जाईल. एखाद्या वेळेस संघ जाऊन पोहोचता. टीम फिरकोन संघ 5 यावरती 2 विकेट. चांगले गोंधळ आले आतापर्यंत. पूर्णपणे स्तब्ध ठेवण्याचं काम एक तर दोन्ही गोंधळ केले. त्यामध्ये जितेश आणि स्मिथचं खरं तर कौतुक करावं लागेल. 5 वरती 2. अद्याप 2 बॉल येणं बाकी. पॉइंट ट्रॅक वरती स्मिथ समोर सलामी वीर तेजस पाटीलला पाहत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक मैदानावरती तर या खेळाडूचा चांगला खेळ राहिलाय. तो आज या मॅच मध्ये चमकेल का? हो उडवला बॉलला समोरला. उंची कापल्या. अंतर कापेल का? यस डेफिनेटली कापला. बॉल चाललाय सीमा रेषच्या पलीकडे. या मॅचचा पहिला धमाका. राहिलाय. ज्या षटकाची गरज होती तो आलाय. लेग पण थेट अक्षरशः स्ट्रेट हिट. जबरदस्त स्ट्रोक. छोटा तीर. गावकरे गंभीर. पॉकेट डायनामो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नक्कीच रंगात आला असं म्हणावं लागेल. तेजस पाटीलचा मात्र नक्कीच पडवर राहिलाय. स्मिथ पाटील काय करे अंतिम बॉल वरती. 11 वरती 2. 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजेच काय 11 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागत पडली होती फक्त ना फक्त 11. 2 विकेट शेवटचा अंतिम बॉल. राईट मोर द विकेट. ओ बॅकवर्डला जाऊन काय तर कटकायचा प्रयत्न. अंतिम फेकला बॉल डॉट. म्हणजेच काय 12 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ 1 जय वागेश्वर पिरकोन. 11 वरती 2. डीजे आणि या मैदानावरती मात्र की त्या धावा सुद्धा डिपेंड होताना अनेक वेळा पाहिलंय. पॉइंट ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज अतिश पाटील अष्टपैलू खेळाडू. टीम वशिष्ठ संघाकडून नक्कीच पाहतोय. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅट कॅच. हो मैदानाच्या मध्ये घडलाय काय.
स्वतः मात्र नक्कीच गोलंदाज प्रचंड वेगाने धावत होता, परंतु अंतिम क्षणी झेल जमिनीत दान झाली. तोपर्यंत सिंगल मात्र नक्कीच होईल ऍड एक बॉल वरती आणि एखाद्या संघ जाऊन बोलत आहे 12 वरती मात्र नक्कीच आपण पाहत आहे 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 11 बॉल पहिला पूर्वार्ध नक्कीच आपण पाहत आहे. सुरुवात खराब झाली आहे, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच मोठे ब्लास्ट होतील का की पुन्हा एकदा वशिष्ठ टीमचा मात्र नक्कीच पडवर राहील. 12 वरती 2 समोर षटका टोकणार फलंदाज सलामी वीर तेजस पाटीलला पाहत आहे. त्याच्या बॅट मधून एक चौकार आला. काही सिंगल डबलला मात्र नक्की टीमला पुण्याचं काम करतोय, परंतु इथून मात्र नक्की सिंगल डबल नाही आहे, तर मोठ्या फटक्याची मात्र नक्कीच गरज आहे. टीम परिकोण सांगायला ते मोठे फटके येतील का हे मात्र नक्कीच काही बॉल सांगू जातील. ओ पडल्यानंतर बॉल अंगवती दल्ला असून एक शारीरिक मार येताना दर्पण. चला पाणी पुरवायचं मधोमधी त्वरित. चला पाणी पुरवा लवकर आयोजक. हॅलो, कृपया मैदानावर पाणी घेऊन जायचं आहे, डोळ्याला मार लागलाय. जरा प्लीज पटकन जा, बॉटल्स घेऊन जा पटकन. यस पंकज चिगावन वागेश्वर बिरकोल संघाचा आक्रमक फलंदाज आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरता पंकज चिगावन असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खूप चांगलं सहकार्य देखील केलंय. ते आमच्यासोबत अर्थात मुकुंद चिगावन यांच्यासोबत चर्चा विमर्श करताना दिसत आहेत. नावं घेता येणं आम्हाला शक्य नाहीये, परंतु सगळ्यांनी कुणाचाही नामाचा उल्लेख न करता प्रत्येकानं आपल्या खारीचा वाटा उचललाय आणि समर्थ चषक 2026 चे आयोजन यशस्वी करण्याकरता खूप मोठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ असं आहे की यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. मी तर म्हणे रात्र आता गोड झाली. शेवटची 6वी मंतरलेली रात्र ही आता गोड होताना दिसते. नेक्स्ट बॉल ओ आठव्या पाटे आता मात्र नक्कीच फटकेत आहे वजन. बॉल चालला बोलायच्या बाहेर फाईन लिगला क्रिएट करत 1-2 टप्प्यानं सीमा रेषा पार. या बॉल वरती मिळतील 4. येतो आणखी एक चौकार. जखमी वाघ मैदान शॉट मध्ये मात्र नक्कीच झुंज देतोय. एका हाताने का होईना मैदान शॉट मध्ये लढतोय धडतोय पडतोय, परंतु आपल्या टीमला धावा बनवतोय हे महत्वाचं आहे. तेजस पाटील जखमी वाघ मैदान शॉट मध्ये नक्कीच चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉल वरती करताना बॉल अंगावरती आदलला, त्यानंतर मात्र नक्कीच सेकंड बॉल वरती टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. सेकंड बॉल वरती कडा प्रहार बॉल सीमा रेषा पार. 4 धावांनी करता चौकार मात्र नक्कीच टोकला गेलाय. चौथा बॉल मात्र नक्कीच फेकला जाईल राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला ती दिशेला बॉल चाललाय त्या दिशेला दन 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 करत सीमा रेषा पार. अजून एक बॅक टू बॅक चौकार. थळ संघाचा कर्णधार देखील दाखल झालाय. मी माजी सरपंच सार्डेगावचे संदीप पडेल आणि माजी सरपंच बिरकोणगावचे कमलाकांत गावण सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे. छापा येस. देवांश आणि रिया 11 गोरसे बी संघानं संदेश निर्णय का असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना किती धावांवर अडवलं जाईल. 4 ओव्हरमध्ये आम्ही त्यांना 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमची गोलंदाजी चांगली आणि या ग्राउंडवरती गोलंदाजांना खूपच बेनिफिट आहे, कारण की विकेट शॉट असल्यामुळे जास्त बेनिफिट आहे, त्यामुळे आम्ही गोलंदाजी घेतलेला आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला तल संघाचा संघाने माझ्यासोबत जोडला गेलाय. 40 धावा वाढवण्याचा नक्कीच मनोदय व्यक्त केलाय गोरसे बी संघानं. काय सांगू शकशील, किती धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 40-45 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा असेल आणि नक्कीच पुढे जाऊया आपण. जाऊया आवाज ऐकू शकाल
केलवणे गावचा सुपुत्र अर्थात चेतन स्वामी सरांना. धन्यवाद प्रवीणजी ठाकूर सर. घडलं काय मैदानाच्या मध्ये एक चौकार टोकला, लगातार 2 चौकार आले, लगातार 2 बॉल डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपला, 18 बॉल फेकले गेले, 20 वरती 2. शेवटचा अंतिम षटक आपण नक्कीच पाहत आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये, जिथं मध्ये नक्कीच 2 विकेट आपण नक्कीच पाहिल्या, परंतु इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेचायला लागतील. 35 धावांचा मात्र नक्कीच पटला. जर टार्गेट सेट केलं तर इथून मात्र नक्कीच फायटिंग स्कोर उभा मात्र नक्कीच होऊ शकतोय. थँक्यू सर. लगातार 2 बॉल वरती 2 षटकार टोकले तर प्रमोद सर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला बॉल उडवलाय, हो काय फटकाय, अक्षरशः बॉलला घोड्याच्या वरतीच मारू दिलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच बॉल मध्ये करत स्वागत करा षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पूजन ठाकूर आला आणि पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण केलाय. सौरभ गावंडचा वार, बॉल सीमा रेषा पार, अक्षरशः यार्डच्या वरतून फेकून दिला होता सौरभने. पहिल्याच बॉल मध्ये षटकार टोकला गेला. 26 वरती 2. अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये राईट मोर द विकेट. सेकंड बॉल आडव्या बॅट घ्यायचा प्रयत्न, बॅटच्या तोंडला बॉल आणला, सिंगल तर मिळेल, दुसरीचा पलटवार नाही, एकच मिळेल या बॉल वरती. 27 लागल्यात, 2 विकेट. स्वप्नील ठाकूर आणि जतन ठाकूरला विनंती करतो की प्लीज घरी जा, कारण घरची वाट बघताय. 27 वरती 2 नक्कीच आपण पाहताय. बॅटिंग संघ ऐक्युरा जय वागेश्वर बिरकोन संघ. स्ट्रायकिंग वरती जखमी वाघ तेजस पाटील, ज्याने खरं तर 18 धावा मात्र नक्कीच कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या टीम साठी. इथून मात्र नक्कीच 4 बॉल अद्याप बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका आता मात्र नक्कीच रफ अँड टफ मॅच होईल. हो ब्लॉक होल बॉल, अक्षरशः पायावरती येस पंचांनी उचलून धरले. पायावरती बॉल जसा आदळला तसा मात्र नक्कीच पंचांचा इशारा. येस हिट्स नॉट आउट. बॅटकटचा मात्र नक्कीच इशारा दिलाय. एकच धाव जोडली जाईल या बॉल वरती आणि एखाद्या संघ जाऊन बोलत आहे टीम पिरको संघ. तब्बल 28 धावा, 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 बॉल अद्याप येणं बाकी आहे. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ, बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट, ही लढाई नक्कीच आपण पाहत आहे. एका बाजूला वशिनी तर एका बाजूला घरचा संघ आपण नक्कीच पाहत आहे. याच मातीतला सितारा आणि याच मातीतला करता संघ आपण मात्र नक्कीच खेळ करताना पाहायला मिळतो. बॅटिंग साठी पिरको संघ. 3 बॉल अद्याप बाकी आहे. स्ट्राईक इन वरती सौरभला बाद आहे. त्याच्या बॅट मधून आल्या लगातार मोठा धमाका पाहायला मिळाला. या 3 बॉल वरती काय घडेल हे मात्र नक्कीच सांगू देतील. पूजन ठाकूर ऑन ट्रॅक, स्लोवर बॉल चकवा दिला, पडल्यानंतर बॉल बॉल ऑप्शनच्या बाहेर कसं पण घेतोय. जबरदस्त बॉल आता बाहेर येतोय. चांगला कमबॅक. पहिल्या बॉल मध्ये 6, सेकंड बॉल मध्ये सिंगल, तिसऱ्या बॉल मध्ये सिंगल आणि चौथ्या बॉल मध्ये अक्षरशः डॉट फेकला गेलाय. शेवटचा 2 केलचा 2 बॉलचा मात्र केस केला बाकी. 28 लागल्या, 2 विकेट. उडवलाय, पूल केलाय, फील्ड आहे त्याच्या वर्गाचा बॉल, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटीफुल आणि बॉल नाही गेला अक्षरशः गोल. बॉल चालला बॉलच्या बाहेर. सौरभ गावच्या बॅट मधून सुनेक्टा टाका षटकार.
आलाय पद्धतशीर असंच म्हणावं लागेल. षटकरीची गरज होती टीम पिरको संघाला. मैदानाच्या आतमध्ये तो षटकार टोकतोय सौरभ गावण. 34 वरती 2. शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट करायला बॉल फेकला जाईल. पॉइंट ट्रॅक होती. पूजन ठाकूर माग ठरला असं म्हणावं लागेल. ज्याने धावा खर्च केला 5 बॉल मध्ये 14. 2 षटकार 2 सिंगल 1 डॉट सुद्धा नक्कीच फेकला होता. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. ओ बॅटकरची करा मात्र नक्कीच पाठीमागे ब्रश होऊन पाठीमागे मात्र नक्कीच विसावा गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. अंतिम बॉल वरती 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागला पडलं वरती 34. येणार 24 बॉल करायचे टीम वशी संघाला 35 ची गरज. याच दरम्यान तुषार ठाकूर प्रमोद सर आपल्याला बोलवत आहेत व्यासपीठावर. मुख्य आयोजक लगेचच आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद चेतन स्वामी. थँक्यू रॉकस्टार प्रवीण गायकर, रोशन पाटील, तारा, राजेंद्र भगत, प्रवीण ठाकूर, सर्व आमचे कॉमेंटेटर बंधू सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. जाऊया मैदानाच्या दिशेनं 35 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. अर्थात मॅच सुरू होईल. भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी विरुद्ध आई एकविरा जय वाघेश्वर पिरकोन. पिरकोन आणि वशेनी या 2 संघामधला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. येस, जर जीवित मात्रे याने जर षटकारांची हॅट्रिक पेश केली तर जीवनजी गावण साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु जीवित मात्र 1000 रुपये मिळवण्याकरता लढेल की संघासारखी लढेल हे मला माहिती नाही. तोच तो निर्णय घेईल योग्य तो. साहेब तुमचं बक्षीस देखील खूप छान आहे. लालच बुरी बला आहे हे वशनीकर नक्कीच जाणतायत. लालच बुरी बला आहे. हॅलो, बालू पाटील संघाचे बॅकर जे आहेत जय वाघेश्वर पिरकोन संघाचे याच्या वतीनं लगातारचे 3 विकेट आले. आता हॅट्रिक आली तर रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रोहन ठाकूर, विशांत ठाकूर वशनी संघाचे कट्टर समर्थक या मॅचचा आनंद घेताना आणि आयोजकांच्या वतीनं बघा आपण आता निर्णय आलाय. पुढील सुपर 3 चे सामने 3 ओव्हरचे खेळले जातील. याकडे सर्वांनी लक्ष द्या. या मॅचचा आनंद घेताना आमचे गजाननजी पवार पानदिवे, खरं तर आपण पाहतोय रवींद्र दादा भोईर. येस, विकेट हॅट्रिक जर मिळवली तर बालू पाटील आणि द्वारकानाथ जोशी साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुनील ठाकूर यांच्या वतीनं षटकाराला 500 रुपये. येस, आता एटीएम जरी तुम्ही कितीही खोललेत ना तरी प्रत्येक जण गेमवर फोकस करीत साहेब. आता प्रत्येकानं अगदी शर्तीची लढत करायची आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. 364 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. म्हणून प्रत्येक जण आपल्या नावासाठी नाही तर गावासाठी खेळ करताना दिसेल.
म्हणून गोलंदाज असो किंवा फलंदाज असतील ते नक्कीच आपल्या गावाकरता खेळ करताना दिसतील. आवाजात बदल होईल. पुढचा आवाज उत्तरार्धामध्ये आपण जाऊयात. आवाज असेल खऱ्या अर्थानं आवाज आहे. तर बाजूला हो, सौरभ. रिवॉल्व मात्र सरांकडे आपण जाऊया. ओले गावचा एक सुपुत्र आणि स्टार खेळाडू माजी क्रिकेटपटू जे 40 प्लसच्या माध्यमातून नक्कीच चांगला खेळ करतायत. तुषार ठाकूर वेषणीचे यांच्या वतीने देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. जर प्रेक्षकांनी झेल घेतला तर अजित पाटील यांच्या वतीनं 500 तरी देसा 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रवीण सर मॅचला होतोय सुरुवात. ग्रीन सिग्नल पंचांचा इशारा, हिरवा कंदील येतोय. अर्थातच करूया मॅचला सुरुवात. जीवित म्हात्रे ऑन स्ट्राईक. वशिनी टीमचा हा ब्रँड जो आज खर तर आजच्या रात्रीमध्ये कसा खेळ करेल. पहिला बॉल आणि पहिलाच पिरकोन टीमच्या गोलंदाजानं सूरजनं फेकलाय. हा 22चा चौकार. एकूण 5 धाबा. आणि तोच ऑन स्ट्राईकला. परंतु गोलंदाज सूरज मोकलनं केलेली पहिली चूक नव्हे तर घोड चूक म्हणेन मी. कारण पहिलाच बॉल नो प्लस. हा 22चा चौकार. एकूण 5 धावा दिल्या. हिंदवी आणि रियाश यांच्या वतीनं संपूर्ण टीमला जय वागेश्वर बिरकोन संघाने जर सामना जिंकला तर मटणाचं जेवण खमंग मेजवानी असेल. पुढील बॉल थोडासा रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हुक करण्याचा प्रयत्न केला जात होता. मैदानाच्या आतमध्ये मात्र डॉट बॉलची समाप्ती. सूरज मोकल परततोय आज घरच्या मैदानावर. आई एकवेरा जय वागेश्वर पिरकोन संघ खूप चांगला केला आतापर्यंत. मगाशी दापोली संघाला जो पराभूत केला ना या पिरकोन संघानं, मी तर म्हणेन त्या दापोली संघाची झोपच उडली असेल. रात्रभर झोप येणार नाहीये. वर्षभर ती चर्चा राहील. ओ लावले स्ट्रोक. जीवित मात्रेचा ब्रँडेड स्ट्रोक येतो समर्थ चषकातला हा खणखणीत षटकार. खर तर प्रवीण ठाकूर सरांनी सांगितलं हा आमच्या गावचा छोटा बिबट्या आहे. बिबट्या. आणि नक्कीच छोट्या बिबट्यानं पुण्याच्या मैदानावर आपल्या स्वप्नातली बाईक देखील भटकावली आहे आणि त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. छोट्या बिबट्या अंधाऱ्या रात्रीमध्ये मोठी कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आणि आवाज येतोय या वशिनीकरांचा टाळ्यांचा. प्रचंड. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर. संदेश शेलके कोणता चित्र पुढे आणेल सांगू शकत नाही. हे बघा बाबूशा रडत असताना. पुढील बॉल सूरज मोकलचा. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. रूम बनवतोय वारंवार. अगदी फुटवर्कचा जास्त वापर करतोय. पदरालीचा वापर करत हुक करण्याचा प्रयत्न करतोय हा जीवित मात्रे. मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती. पहिली सुरुवात चांगली झाली. 12 धावा धावफलकावर लागल्यात. करायच्यात प्रणय. 24 बॉल मध्ये 35 धावा. 8.75 धावांचं लक्ष. ज्या पद्धतीनं ऍव्हरेज. सरळ हो हो टक्कन आवाज आला आणि चेंडू सरळ गेलाय. या आमच्या व्यासपीठाच्या पलीकडे येतोय हा मॅग्निफिशियंट स्ट्रोक. समर्थ चषकातला षटकार.
झलक झलक दिखाने वाला ये छक्का. जीवित मात्रे खरं तर पूर्ण रेस मध्ये आहे. पूर्ण हो 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 एकदम कडक सिक्सर. नक्कीच नक्कीच इंटरवल एकदम टॉफ, एकदम कडक. काय जबरदस्त षटकार ठोकलाय या पट्ट्यानं. जीवित माद्रे ब्रँड आहे, ब्रँड वशिनी टीमचा. चंद्रकांत स्पोर्ट्स मागे टी शर्टच्या नाव बघितलं तर रिवर्स रिवर्स स्विच थांबायला तयार नाहीये. जीवित मात्रेच्या बॅट मधून नॉनस्टॉप एरियाला थर्डमॅन कडे आलाय. स्विच हिटचा चौकार. आग लावतो मैदानावर. मैदानावर धावांचा पाऊस मारताना दिसतोय. प्रतीत पाटील सध्या त्याच्या सोबतीला नाही आहे, परंतु संघाच्या धावाचा सगळी सूत्र आपल्या हातामध्ये त्यांनी घेतली आहेत. पाहते म्हणून तर इथे मात्र धावसंख्या जर बघितली धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 28. फक्त 7 धावांची गरज. पिरकोन टीम घरच्या मैदानावर गोलंदाजी थोडी खराब पाहायला मिळाली आता सूरज मोकलची. म्हणून तर या वशिनी टीमला रातो के कातील का म्हटलं जातं. आतापर्यंत 6 चॅम्पियन 6 वेळा ठरणारा हा वशिनी संघ रातो के कातील. राजेंद्र भगत सर असं म्हटलं जातं ना, एखादा वटवागलू अंधाऱ्या रात्री देखील मार्ग शोधतो, तसा हा वटवागलू कामगिरी करतोय. वशिनी टीमचा हा फलंदाज इथे मात्र सिंगल कंप्लीट करतोय. पुष्कर पाटील स्ट्राईक रोटेट करतोय जीवित मात्रेसाठी. संघाची धावसंख्या पुढे सरसावते 28. आता करायचे आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. जिंकण्याकरता आपण बघितलं तर 6 धावांची आवश्यकता. 29 धावा धावफलकावर लागल्यात. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. सिद्धार्थ आणि जीवित हे बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू अगदी रेस मध्ये आहेत. या चमचमत्या 4 व्हीलरच्या दिशेनं वाटचाल करताना मात्र कोणाच्या पदरात जाणार ही 4 व्हीलर कार. आज बिलकुल खून के आंसू रोएगी दापोली टीम. एकमेव पट्ट्या शिवतेज जितेकर या मालिकावीर रेसच्या मध्ये होता. आसपास पण कोणी नव्हता, परंतु दापोली टीम आता मात्र टेन्शन मध्ये असेल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. फक्त आता 6 धावांची आवश्यकता उरली आहे. ओनली 4 धावा राहिल्यात. बघा लक्ष आहे, हा लक्ष आहे वशिनीकरांचा. किती लक्ष आहे बघा. 4 धावा आणि तोही विजयी टोला. पुन्हा एकदा जीवित मात्रेच्या बॅट मधून रिव्हर्स स्वीप येतोय चौकार.